ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत. मी राजपती दास आणि आपण पाहत आहात मराठी भगवद्गीता कोर्स. आत्तापर्यंत आपण भगवद्गीतेच्या पहिल्या 2 श्लोकांची चर्चा केलेली आहे. आपण अजूनही या कोर्समध्ये सहभागी झाला नसाल, व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करा, व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून आपल्याला या कोर्सचे सर्व अपडेट मिळत राहतील. गीता चिंतन आपण करतोय, गीता वाचनही करतोय आणि याच्या आत्तापर्यंतच्या सर्व व्हिडिओजची जी लिंक आहे तीही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, ती नक्की पहा. याच्या आधी आपण 3 महत्त्वाचे व्हिडिओ केलेत. भगवद्गीतेचा इतिहास पाहिला. हे सर्व व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत, नक्की पहा जर पाहिले नसतील तर या व्हिडिओनंतर. त्यानंतर पहिल्या श्लोकावरती व्हिडिओ केला आहे, का घाबरला धृतराष्ट्र, आणि दुसरा श्लोक जो संजय उवाच आहे त्या संजयाबद्दलही आपण चर्चा केलेली आहे. आज आपण घेणार आहोत तिसरा श्लोक. त्याच्या आधी थोडीशी बॅकग्राऊंड दुसऱ्या श्लोकातनं आपण आता चर्चा करणार आहोत. त्या दुसऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की धृतराष्ट्राने जो प्रश्न विचारला की माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये, युद्धाची इच्छा होती त्यांची, तेव्हा संजयाने उत्तर दिलं की पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तर दुर्योधन का गेला आचार्यांकडे, तर याचं वर्णन आहे की पांडवांची जी सेनेची व्यूहरचना होती ती पाहून दुर्योधन थोडासा घाबरला. कारण दुर्योधनाला वाटत होतं की पांडवांची सेना ही कमी आहे. त्यांची सेना 7 अक्षौहिणी आहे, आपली सेना 11 अक्षौहिणी आहे. मग पांडव थोडीशी डिफेन्सिव्ह किंवा रक्षण करण्यासाठी आक्रमक होणार नाहीत ते पहिल्या दिवशी. पहिल्यांदा स्वतःचं रक्षण करण्याची त्यांची इच्छा होईल की 11 अक्षौहिणी आपल्यावर चालू येणार, आपण 7 अक्षौहिणी. त्यामुळे दुर्योधनाने जेव्हा व्यूहरचना पाहिली तेव्हा अर्जुनाने आणि धृष्टद्युम्नाने एक खूप मोठं असं वज्रव्यूह असं बनवलं होतं, ज्याचं वर्णन महाभारतामध्ये आहे. सर्वात पुढे भीमाच्या मागे अभिमन्यू आणि इतर 5 मुलं द्रौपदीची, इकडे नकुल सहदेव भीमाचं रक्षण करण्यासाठी, त्याच्या मागे शिखंडी, मग अर्जुन, मग सात्यकी, दृष्टकेतू, चेकितान, अशा पद्धतीने पूर्ण त्या वज्रव्यूहाचं वर्णन आहे महाभारतामध्ये. ज्या प्रकारे अर्जुन आणि धृष्टद्युम्न जे सेनापती होते पांडवांचे, द्रुपदांचे पुत्र, त्यांनी जे व्यूहरचना केली होती ती पाहून दुर्योधन थोडासा घाबरला. कारण जेव्हा आपण युद्ध म्हणतो तेव्हा युद्ध हा फक्त शक्तीने लढलं जात नाही, तर तिथे मनोबल सुद्धा आहे किंवा जी मानसिकता आहे ती सुद्धा पाहिली जाते. जसं आपल्या सर्वांचा, आपण काही युद्ध आपल्या डोळ्यांनी पाहिलेले नाही आहेत बऱ्याच वेळा किंवा लढलेलो नसेल, पण आपण समजण्यासाठी सर्वांचा आवडता खेळ भारतामध्ये सध्या क्रिकेट सुद्धा नुसतं तुमचे स्किल्स किंवा कौशल्याने खेळलं जात नाही. तिथे तुमचं मनोबल, मानसिकता, ती व्यूहरचना, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर विचारलं एखाद्या कुठल्याही खेळामध्ये, कबड्डीमध्ये तसंच आहे, सर्व खेळांमध्ये तसं आहे, पण क्रिकेट खूप जण पाहतात. म्हणून हे उदाहरण की एखादा टेस्ट मॅचमध्ये 5-6 विकेट पडलेले आहेत आणि 7वा-8वा फलंदाज तो बॅटिंगसाठी आलेला आहे, तेव्हा जो फिल्डिंगवाला कॅप्टन आहे तो कशी व्यूहरचना करतो फिल्डिंगची, 2 स्लिप लावेल, 2 लेग स्लिप लावेल, इकडे एक गली, इकडे एक सिली पॉईंट, असं त्या बॅट्समनला पूर्ण वेढून टाकेल 5-6-7-8 फिल्डरने. आणि तो बॅट्समन मग अतिशय दबावाखाली घाबरत जरी तो चांगला असला खेळणारा तरी मारू नाही शकणार. त्याच पद्धतीने ही मानसिकता अर्जुन आणि धृष्टद्युम्नाने ओळखली की आपण आता बचावाची खेळी नाही करायची, आक्रमण करायचं पहिल्या दिवशी. आणि त्यांनी ते वज्रव्यूह बनवलं. ते पाहून दुर्योधन घाबरला आणि द्रोणाचार्यांकडे गेला. पुढचा प्रश्न मनात येऊ शकतो की जर सरसेनापती कौरवांचे हे भीष्मदेव होते पहिले 10 दिवस, भीष्मदेव पडेपर्यंत, तर मग दुर्योधन द्रोणाचार्यांकडे का गेला? त्याने सेनापतीकडे गेलं पाहिजे. द्रोणाचार्यांकडे जाण्याचं कारण काय आहे याची चर्चा आपण या श्लोकामध्ये, तिसऱ्या श्लोकामध्ये करणार आहोत. कारण भीष्मदेवांवर दुर्योधनाचा पूर्ण विश्वास होता. भीष्मदेवांनी प्रतिज्ञा घेतल्या होत्या आणि दुर्योधनाला माहिती होतं की भीष्मदेव त्यांच्या प्रतिज्ञा मोडणार नाहीत. कारण भीष्मदेवांनी प्रतिज्ञा घेतली होती त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी, सत्यवती अशी त्यांचं लग्न होणार होतं, त्यासाठी की मी राजा बनणार नाही, मी विवाह करणार नाही, जेणेकरून माझे पुत्र राजा बनतील याची भीती नको. नंतर ते म्हणाले मी ब्रह्मचारी व्रताचं पालन करेल. आणि चौथं महत्त्वाचं त्यांची प्रतिज्ञा होती की कुरुवंशाच्या गादीवर जो बसलेला असेल त्या राजसिंहासनाचं मी शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण करेन.
आणि दुर्योधनाला माहित होतं ही प्रतिज्ञा, कारण राजसिंहासनावर धृतराष्ट्र बसलेला आहे आणि भीष्मदेव त्यांच्या प्रतिज्ञेत अडकलेले आहेत की मी राजसिंहासनावरचा जो धृतराष्ट्र आहे त्याचं मी संरक्षण करेन. आणि दुर्योधनाला ही खात्री होती, त्यामुळे भीष्मदेवांच्या लॉयल्टीबद्दल किंवा त्यांच्या वचनबद्धतेबद्दल त्याला साशंकता नव्हती दुर्योधनाच्या मनात. पण द्रोणाचार्यांनी असं काही प्रतिज्ञा वगैरे घेतली नव्हती. त्यांची एक लाचारी होती किंवा ते आश्रितासारखे त्यांच्याकडे राहायला आले. त्यांची कथा आपण पाहू थोडक्यात नंतर. तर यामुळे दुर्योधनाला द्रोणाचार्यांबद्दल थोडीशी साशंकता होती आणि म्हणून तो शब्दांची खेळी कशी करतोय बघा. पुढच्या काही श्लोकांमध्ये आपण चर्चा करणार आहोत की दुर्योधन कशा पद्धतीने द्रोणाचार्यांना उकसवण्याचा किंवा त्यांना क्रोधित करण्याचा आणि त्यांच्या मनामध्ये थोडी जरी चलबिचल असेल की बाजू बदलावी अशी कदाचित त्यांच्या मनात नसणार चलबिचल, पण पूर्ण शक्तीनिशी लढायचं का नाही, समोर एवढे त्यांचे प्रिय शिष्य आहेत, पांडव आहेत. त्यामुळे दुर्योधन पुढील श्लोकांमध्ये ज्या पद्धतीने बोलतो तेव्हा आपल्याला समजून येतं की हा किती मोठा राजनीतिज्ञ होता. म्हणून त्याला राजाही म्हटलेले या श्लोकामध्ये. हाही एक अर्थ आहे राजा शब्दाचा की खूप मुत्सद्देगिरी, खूप धूर्तपणा हा दुर्योधनामध्ये भरला होता. इथे आपण समजू शकतो की व्यक्तीची ओळख बऱ्याचदा त्याच्या बोलण्यावरनं सुद्धा होते. फक्त त्याची पद प्रतिष्ठा, त्याचा पेहराव या गोष्टी नाही, पण जेव्हा एक विचलित होतो व्यक्ती किंवा कठीण प्रसंग येतो तेव्हा तो कशा पद्धतीने बोलतो, कशा पद्धतीने वागतो. इथे आपण पाहतोय या ठिकाणी जेव्हा सैन्य व्यूहरचना होते, युद्धाला सुरुवात होणार असते, तेव्हा दुर्योधनही विचलित झालेला आहे. आणि पुढे काही श्लोकानंतर आपण चर्चा करू की अर्जुनही विचलित झालेला आहे. पण दुर्योधन कशासाठी विचलित झालाय? मी जिंकेन का नाही, हे मरतील का नाही, मला राजसिंहासन मिळेल का नाही, मी राजा होईन का नाही, माझ्याकडे नियंत्रण येईल का नाही. आणि अर्जुन कशासाठी विचलित झालाय? एवढ्या लोकांची हानी होणार, एवढ्या प्राणांची हानी होणार, एवढे लोक मरणार, हे भयानक विनाश टाळता नाही येऊ शकत का केशव? बघा दोघांच्या विचलित होण्यामध्ये सुद्धा किती फरक आहे. दुर्योधनाचं विचलित होणं त्याच्या स्वार्थासाठी आहे. अर्जुनाला म्हणजे युद्ध लढायचं म्हणून अर्जुन आलेला नाही आहे. पांडवांनी युद्ध थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यामुळे विचलित कशामुळे झालाय व्यक्ती पहा. दुर्योधन त्याच्या खूप लोभी स्वार्थासाठी नीच कपटी खेळ खेळून सर्व झाल्यानंतर आता एकदम पीक आलेला आहे त्या गोष्टीचा. एकदम आता त्या काय म्हणता येईल त्याला, निर्वाणीचा प्रसंग आहे की आता काय होणार. आणि अशावेळी तो विचलित झालाय स्वार्थासाठी. अर्जुन विचलित झालाय करुणेमुळे त्याच्या मनातील. अर्जुन एक भक्त आहे, वैष्णव आहे. त्यांच्या मनात, भक्तांच्या मनात ही करुणा असते. त्यांना दुसऱ्यांना हानी पोहोचवणं हे शेवटचा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो. तर हा फरक दोघांमध्ये. आणि दुर्योधनाला स्वतःच्या शक्तीवर गर्व आहे, पुढच्या श्लोकांमध्ये आपण पाहू. पण अर्जुन हा भगवंतांचा आश्रय घेतो विचलित झाल्यानंतर. दुर्योधनाला स्वतःच्या शक्तीवर गर्व आहे, तर अर्जुन हा भगवंतांचा आश्रय घेतोय. फरक पहा त्यांच्या चेतनेमध्ये. आणि दुर्योधन भगवंतांना मोजतही नाही. जेव्हा तो सैनिकांची नावं वाचतो, कोण कोण योद्धे आहेत, तिथे भगवान श्रीकृष्णांचं कुठेही नाव नाही. म्हणजे ऑफकोर्स भगवान श्रीकृष्ण लढणार नव्हते, पण ते तिथं होते. त्यांचं होणं खूप महत्वाचं आहे. भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. का? योगेश्वर कृष्ण तर लढत नाही आहेत. त्यांचं अस्तित्व, त्यांचं शरण घेणं अर्जुनाद्वारे, दॅट इट सेल्फ इज परफेक्ट. भगवंतांचं शरण त्यांनी घेतलेलं आहे, भगवंत तिथे साक्षात आहेत. त्यामुळे अर्जुनाचा विजय झाला युद्धामध्ये. हे संजय भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगतायत. पण दुर्योधन, त्याला भगवंतांशी काही घेणं देणं नाही. म्हणून युद्धाच्या आधी सुद्धा जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या राजवाड्यात गेले की आता युद्ध होणार आहे, तेव्हा सर्वप्रथम दुर्योधन गेला आणि भगवान श्रीकृष्णांच्या उशाशी जाऊन बसला एका आसनावर. भगवान श्रीकृष्ण झोपले होते. आणि अर्जुन गेला आणि अर्जुन त्यांच्या पायाशी जाऊन बसला. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा उठले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम अर्जुनाला पाहिलं आणि ते म्हणाले दुर्योधनाला की अर्जुनाला मी सर्वप्रथम पाहिलं, त्यामुळे आता अर्जुन मागेल त्याला काय हवंय. दोन ऑप्शन आहेत. एक, माझी जी नारायणी सेना आहे, खूप अति प्रचंड बलशाली अशी सेना, साक्षात भगवान श्रीकृष्णांची सेना, आणि मी स्वतः, पण मी शस्त्र उचलणार नाही. तुमच्यापैकी एकाला ही सेना मिळेल आणि एकाकडे मी असेन. तर तेव्हा दुर्योधनाची चलबिचल चालू झाली की अर्जुनाला का? तो म्हणाला मी सर्वप्रथम आलोय,
श्रीकृष्ण म्हणाले नाही, अर्जुन लहान आहे, लहानाला पहिला चान्स दिला गेला पाहिजे. आणि सर्वप्रथम मी त्याला पाहिलं. मग दुर्योधनाच्या मनात भीती होती, आता अर्जुन नारायणी सेना घेणार. पण अर्जुनाने मागितलं, भगवान तुम्ही मला हवे आहात, मला तुमची सेना नको आहे. तेव्हा दुर्योधनच्या मनात काय म्हणता येईल त्याला, फटाके फुटले की काय मूर्ख आहे हा अर्जुन, काय मागितलं तर न लढणारा हा जादूगर, काहीतरी जादू दाखवतो अधूनमधून. त्यामुळे दुर्योधनाची चेतना ही खूप 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 तळागाळाला गेलेली होती आणि अर्जुनाची चेतना ही पूर्णपणे रिफाईंड, एकदम काय म्हणता येईल त्याला, खूप सूक्ष्म पद्धतीने आध्यात्मिक मार्गावर उन्नत अशी चेतना अर्जुनाची होती. त्यामुळे अर्जुनाने भगवंतांना निवडलं आणि दुर्योधनाने भगवंतांच्या शक्तीला निवडली. ह्यावर आपण चर्चा करणार आहोत पुढे. काही जण मला थोडासा फीडबॅक आला की काय भगवद्गीतेचा हा आपला कोर्स आहे आणि इथे सगळ्या गोष्टी चालू आहेत, महाभारताच्या गोष्टी सांगतायत, भीष्मदेवांचा, द्रोणाचार्यांचं आणि ह्यांचं त्यांचं. तत्वज्ञान कधी सांगणार तुम्ही आम्हाला? भगवद्गीतेचा कोर्स आहे, तत्वज्ञान पाहिजे आम्हाला. येणार आहे, थांबा, तत्वज्ञानही येणार आहे. जाऊ देत, एक 10, 15, 20 श्लोक जाऊ देत. थोडं आपण आपलं वॉर्मअप करतोय की थोडी बॅकग्राऊंड तयार झाली पाहिजे, थोडी माहिती पाहिजे प्रत्येक पात्राबद्दल. आपण काही अख्खं महाभारत इथे चर्चा करणार नाही आहोत, पण प्रत्येक पात्राबद्दल थोडी माहिती आपल्याला हवी आहे. काही जणांचे उल्लेख पुढे येतात आणि थोडीशी बॅकग्राऊंड समजली पाहिजे की त्याशिवाय आपल्याला अर्जुनाच्या मनात जे काही चाललेलं आहे, मग भगवंत त्यांना कशा प्रकारे उत्तर देतात हे समजणार नाही व्यवस्थित. यासाठी थोडी बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे आणि तेवढीच आपण चर्चा करतोय. महाभारतात 1,10,000 श्लोक आहेत. आपण इथे महाभारताचे सेशन्स घेत नाहीये, हा भगवद्गीतेचाच कोर्स आहे. पण पहिले 15-20 एक श्लोक, काही श्लोक, थोडीशी चर्चा होईल आणि मग एकदा तत्वज्ञान चालू झाल्यावर मग हे जे म्हणतात ना, तत्वज्ञान सांगा, तत्वज्ञान सांगा, ते पळून जाऊ नका. मग एकदा तत्वज्ञान चालू घाबरवत नाहीये, पण ते सुद्धा आपण खेळीमेळीच्या वातावरणात करणार आहोत, सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत तत्वज्ञान सुद्धा. पण थोड्या गोष्टी चालू आहेत तर त्याचा उपभोग घ्या. छान छान महाभारतातल्या गोष्टी आहेत, पुढे येणारच आहे तत्वज्ञान. तर हा फरक म्हणून थोडंसं मी या क्लासमध्ये बोलतोय की दुर्योधनाची चेतना आणि अर्जुनाची चेतना. आपण विचारलं पाहिजे, जेव्हा मी विचलित होतो माझ्या आयुष्यामध्ये, जेव्हा माझ्यावर संकट येतात, तेव्हा माझी चेतना कशा पद्धतीने कार्य करते. मी माझ्या शक्तीवर गर्व करून माझ्या जे काही सोल्युशन्स माझ्या मनात आहेत, माझ्या बुद्धीने मी फक्त त्याच्यावर निर्भर राहतो का मी भगवंतांचं शरण घेतो ज्याप्रमाणे अर्जुनाने घेतलं. याचा अर्थ असा नाही की मी प्रयत्न नाही करत. अर्जुन एवढा उच्च कोटीचा, पराकोटीचा लढवय्या होता, एक खूप मोठा धनुर्धारी होता. तो त्याने कष्ट करून, प्रॅक्टिस करून हे सर्व प्राप्त केलेलं आहे. असं नाही की आकाशातनं त्याच्याकडे ते जे कौशल्य ते पडलं ऑटोमॅटिक. नाही, भगवंतांचा भक्त, आध्यात्मिक मार्गात जाणारा माणूस म्हणजे असं नाही की तो त्याच्या भौतिक जीवनामध्ये, त्याच्या बाकीच्या कर्तव्यांमध्ये काही एक्सपर्ट नसतो किंवा कुशल नसतो. नाही, खूप चुकीचा समज आहे. लोकांना वाटतं आध्यात्मिकतेकडे गेला माणूस म्हणजे आता तो सगळं सोडून देईल, तो काहीच करू शकणार नाही, एकदम तो आता भौतिक दृष्ट्या एकदम अवधूत बनेल, काही करणार नाही आयुष्यात. नाही, उलट भगवंतांच्या भक्तांनी एक्सपर्ट बनलं पाहिजे प्रत्येक फील्डमध्ये, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने. जसा अर्जुन होता, पांडव होते, त्यांनी कष्ट करून खूप कुशलता त्यांच्यामध्ये प्राप्त केली. तर हा फरक दुर्योधन आणि अर्जुनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता वळूया द्रोणाचार्यांकडे. तर ह्या श्लोकामध्ये तिसरा श्लोक, जो आजच्या आपल्या क्लासचा श्लोक आहे या सत्राचा, भगवद्गीता अध्याय 1 श्लोक क्रमांक 3. पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. तर याचा शब्दशः अर्थ असा आहे, आपण वाचणार नाही, ज्यांना वाचायचं आहे ते पॉज करून वाचू शकता. भाषांतर: हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा. खूप इंटरेस्टिंग श्लोक आहे हा. कसा बोलतोय पहा दुर्योधन, काय म्हणतोय तो? पश्य एताम, पहा ही सेना. कुणाची? पांडुपुत्राणाम. पहिल्या ओळीवर आपण चर्चा करतोय आता. कुणाची सेना? पांडुपुत्रांची. आचार्य, हे आचार्य, हे द्रोणाचार्य. महतीम चमूम, खूप मोठी अशी सेना पांडवांची, पांडुपुत्रांची पहा. त्यांना दिसत नाहीये का द्रोणाचार्यांना? डोळे नाही आहेत? मग का म्हणतोय पहा? पहा ही सेना.
मुद्दाम खोचून त्यांना सांगतोय की बघा ही सेना पांडवांची कुणी रचली आहे. तो म्हणतो व्यूढाम द्रुपदपुत्रेण. कुणी रचलेली आहे हे व्यूह? कुणी रचलंय पांडवांचं? द्रुपदपुत्रेण, द्रुपदाच्या पुत्राने. आणि अजून एक त्याला विशेषण देतोय. काय विशेषण आहे? तव शिष्येण, तुमच्या शिष्याने. एकच मिनिट. तुमच्या शिष्याने. आता द्रुपदाच्या पुत्राचं नाव धृष्टद्युम्न हे सगळ्यांना माहिती आहे. मग तिथे सरळ सरळ नाव का नाही घेते की धृष्टद्युम्नाने रचलेली ही सेनाची व्यूहरचना पहा? नाही. त्या धृष्टद्युम्नासाठी 2 विशेषणं वापरली दुर्योधनाने. द्रुपदपुत्र आणि तव शिष्य, तुमचा शिष्य. का? ह्याच्यासाठी इतिहास आहे. ह्याच्यासाठी द्रोणांचं आयुष्य समजून घेतलं पाहिजे. द्रोणांचा जन्म झाला भरद्वाज जे ऋषी होते त्यांच्या शक्तीद्वारे. ती मोठी कथा आहे ना. एका द्रोणामध्ये त्यांची शक्ती त्यांनी स्थापित केली. एका अप्सरेला पाहून त्यांचा शक्तिरास झाला, पण त्यांनी ते शक्तीपासून त्या द्रोणात जन्मले म्हणून त्यांचं नाव द्रोणाचार्य. साधारण जन्म नाही आहे द्रोणाचार्यांचा, अद्भुत जन्म आहे. आणि मग भरद्वाज ऋषींच्या आश्रमात त्यांचे एक शिष्य होते अग्निवेश. ते महान ऋषी होते. त्या अग्निवेश ऋषींकडं त्यांनी त्यांच्या मुलाला द्रोणाचार्यांना पाठवलं शिक्षणासाठी. आणि त्या अग्निवेश ऋषींच्या आश्रमात द्रोणाचार्यांसोबत द्रुपद सुद्धा शिकायला आलेला. आणि हे अग्निवेश जरी भरद्वाज ऋषी हे सगळे असले तरी ते मार्शल आर्ट्स, जे धनुर्विद्या, या युद्धविद्येमध्ये सुद्धा पारंगत होते. आणि त्या अग्निवेश ऋषींना ह्याच्यात जास्त रस होता. पूर्वीच्या काळी युद्ध जी शिकवण्याची काय म्हणता येईल त्याला, धनुर्विद्या आहे किंवा युद्धाची जी कला आहे ती शिकवणं सुद्धा हे ब्राह्मण करायचे कार्य. जरी ते ॲक्च्युअल युद्धामध्ये भाग घेत नसले तरी त्याचं ज्ञान देण्यासाठी किंवा त्या युद्धकला शिकवण्यासाठीचं जे कार्य आहे ते ब्राह्मण करायचे. तर असे अग्निवेश ऋषी आध्यात्मिक ज्ञानही शिकवायचे, त्यासोबत युद्धकलेचं जे भौतिक ज्ञान आहे तेही शिकवायचे. आणि इथे त्यांच्या आश्रमामध्ये द्रोणाचार्य आणि द्रुपदांची खास गट्टी झाली. दोघं गुरुकुलामध्ये एकत्र शिकत होते. द्रोणाचार्य हे भरद्वाज ऋषींचे पुत्र ब्राह्मण, द्रुपद हा क्षत्रिय राजपुत्र. आणि तिथे ते राहत होते. मैत्रीत एकदा द्रुपदाने द्रोणाचार्यांना म्हटलं की उद्या जर माझ्या वडिलांचं राज्य मला मिळालं तर मी तुला निम्म राज्य देईन. मला जे काही मिळेल वडिलांकडनं ते निम्म तुला देईन. अशा पद्धतीने बोलताना त्याने प्रॉमिस देऊन टाकलं, वचन देऊन टाकलं. आणि मग ते गुरुकुलामधनं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. पुढे गेले. पुढे जाऊन द्रुपद राजा बनला. आणि द्रोणाचार्य अतिशय गरीब साधं एका ब्राह्मणाचं जीवन जगू लागले. खूप अतिशय दिव्य अशा सर्व अस्त्रशस्त्र विद्या त्यांनी पारंगत केल्या होत्या. पण त्यावेळेस पूर्वीच्या युगांमध्ये बऱ्याचदा ब्राह्मण कुळातील जन्मलेले जे अशा पद्धतीने शिक्षक वगैरे असायचे ते मुद्दामून एक दरिद्रीने म्हणता येईल त्याला, पण साधं जीवन, त्यांच्या गरजा खूप कमी ठेवून, खूप अपेक्षा न ठेवून साधं जीवन जगायचे. हे एक भूषण होतं ब्राह्मणांसाठी. तर त्याप्रमाणे द्रोणाचार्य खूप साधं जीवन जगत होते. आणि साधं जीवन जगत जगत ते एवढं म्हणजे ते साध्याचं ते दरिद्रतामध्ये गेलं. त्यांचा जेव्हा मुलगा, त्यांचं लग्न झालं, नंतर विवाह झाला कृपीसोबत, जे कृपाचार्यांची बहीण होती. आणि त्यांना एक पुत्र झाला अश्वत्थामा. आणि अशी परिस्थिती आली की त्याला प्यायला दूध मिळत नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती होती. त्या लहान बालकाला प्यायला दूध मिळत नव्हतं. द्रोणाचार्यांच्या मनात विचार आला की अरे आपला एक मित्र होता द्रुपद, तो आता राजा बनलेला आहे, त्याच्याकडे जाऊन थोड्या गायी आपण दानामध्ये मागू आणि त्या गायींद्वारे आपला चरितार्थ चालेल, या मुलाला दूधही मिळेल. मग द्रोणाचार्य गेले द्रुपदाकडे आणि त्याला म्हणाले की आठवतंय का आपण मित्र होतो गुरुकुलामध्ये? पहा, एक स्टोरी आठवत असेल तुम्हाला इथे, सुदामा आणि कृष्ण. फरक बघा दोन्हीमध्ये कसा आहे. द्रोणाचार्य गेले द्रुपदाकडे आणि म्हणाले आपण मित्र होतो आणि तू मला म्हणाला होतास की जे काही मला मिळेल त्यातलं तुला मी देईन, मला काही तेवढं मोठं नको आहे, मला काही गायी पाहिजेत दानामध्ये, तू माझा मित्र म्हणून तेवढं माझ्यासाठी कर. पण द्रुपद राजा असे ते कधी वागलेले नाही महाभारतात वर्णन. पण ह्याच वेळी या क्षणी माहीत नाही काय झालं,
त्यांनी खूप अपमान केला द्रोणाचार्यांचा. आणि द्रोणाचार्यांना म्हणाले की मैत्री ही 2 बरोबरीच्या लोकांमध्ये असते. तेव्हा ठीक आहे आपण गुरुकुलात एकत्र होतो, विद्यार्थीच होतो अग्निवेशांचे, आणि तेव्हा ठीक आहे आपण मित्र होतो. पण आता तू कोण दरिद्री ब्राह्मण, आणि मी राजा आहे, आणि तू राजासोबत कशी काय मैत्री करू शकतो? मैत्री बरोबरीच्या लोकांमध्ये होते. मी मित्र म्हणू नकोस मला. तुला दान पाहिजे तर घे, काय दान पाहिजे ते घे आणि जा. असा अपमान केल्यावर द्रोणाचार्यांना खूप वाईट वाटलं. ते तिथनं निघाले, पण मनामध्ये त्यांच्या विचार येत होता की या अपमानाचा मी बदला घेणार. द्रोणाचार्य जरी ब्राह्मण असले तरी त्यांच्यामध्ये एक क्षत्रिय भाव दिसून येतो अनेकदा. ते लढले सुद्धा युद्धामध्ये ब्राह्मण असून. तुम्हाला नाही दिसणार अजून कोणी ब्राह्मण लढलेले युद्धामध्ये, काही क्वचित होते, कृपाचार्य, द्रोणाचार्य, पण त्यांच्यामध्ये तो क्षत्रिय भाव होता. हा जो वर्णाश्रम असायचा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आदी, हे एक असं ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे. त्यामध्ये सुद्धा विभागण्या आहेत प्रत्येकाच्या नेचरनुसार, स्वभावानुसार, आणि ह्याच्यात वर खाली, उच्च नीच नाही. हा वर्णाश्रम जो धर्म, त्याच्यावर आपली पुढे चर्चा होईल पुढच्या काही श्लोकांमध्ये जेव्हा येईल तेव्हा. भगवान श्रीकृष्ण जेव्हा चर्चा करतात ह्याची. जो मॉडर्न आत्ताच्या आधुनिक जगातला जो जातीवाद दिसतो, जी भांडणं दिसत आहेत, त्याच्याहून खूप वेगळा होता हा वर्णाश्रम. ह्याला खूप चुकीच्या पद्धतीने स्वार्थासाठी, राजकारणासाठी लोक याचा खूप चुकीचा अर्थ लावतात. एनिवेज, ते डिस्कशन आत्ता नाही आहे, ते येईल पुढे. त्याच्यासाठी त्या कोर्समध्ये तुम्ही टिकून राहा, सर्व गोष्टींची चर्चा होणार आहे. तर हा द्रुपदाने केलेला अपमान द्रोणाचार्यांच्या मनात घट्ट धरून ठेवला होता त्यांनी. आणि मग असेच गरीब द्रोणाचार्य, पांढरे केस, वाढलेले जटा त्यांच्या अंगावर, तसं पांढऱ्या रंगाचं चंदन, असं एकदा जंगलातनं चालत जात होते, तेव्हा तिथे हे सगळे कुरुवंशातील राजपुत्र, पांडव, कौरव सगळे खेळत होते लहानपणी. आणि खेळता खेळता त्यांचा चेंडू एका विहिरीमध्ये पडला, कोरड्या विहिरीमध्ये, खोल आतमध्ये. आणि ते सर्व त्या विहिरीभोवती येऊन तो चेंडू कसा काढायचा ह्याचा विचार करत होते. लहान होते अजून, त्यांचं काही धनुर्विद्या शिक्षण वगैरे काही झालं नव्हतं. आणि तेव्हा तिथे द्रोणाचार्य आले त्यांच्या त्या अशा विचित्र वेशामध्ये, आणि त्यांना पाहून हे मुलं सगळी विस्मयचकित झाली की अरे हे कोण आले बुवा इथे, ब्राह्मण बुवा. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले काय झालं, काय झालं? म्हणाले आमचा चेंडू पडलाय. त्याच्या एवढंच ना म्हणे, मी काढतो. ते म्हणले हा कसा काढणार एवढा, म्हणजे साधा सुधा असा कृश झालेला ब्राह्मण. मग द्रोणाचार्यांनी काय केलं, त्यांची अंगठी होती हातामध्ये, ती अंगठी काढली आणि ती अंगठी सुद्धा त्या विहिरीत टाकली. आणि हे मुलं पाहायला लागली, अरे ह्यांना आम्ही चेंडू काढायला सांगितलं आणि हे अंगठी टाकतायत. मग द्रोणाचार्यांनी काय केलं, त्या विहिरीच्या आजूबाजूला काही गवत होते, गवताच्या काड्या घेतल्या. ते त्यांच्याकडे खूप अस्त्रशस्त्र विद्या खूप होत्या, काय म्हणतात त्याला, सेलेस्टियल वेपन्स, अवकाश शस्त्र, अस्त्र, सर्वांचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. त्यांनी एक गवताची काडी घेतली, ती मंत्रणा केली, तिला एम्पॉवर केलं, तिच्यात शक्ती भरली आणि ती त्या चेंडूवर टाकली. ती काडी बरोबर जाऊन त्या चेंडूमध्ये अशी घुसली थोडीशी. मग त्यांनी दुसरी गवताची काडी घेतली आणि त्या पहिल्या गवताच्या काडीच्या पार्श्वभागावर मागे त्याच्या बरोबर तिथे ती काडी मारली अशी, आणि ती काडी त्या पहिल्या काडीत जाऊन बसली. असं करत करत एक एक काडी टाकत त्यांनी त्याला मंत्र देत टाकत 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 अशी दोरी बनवली त्यांनी गवताच्या काडींची, आणि दोरी बनवून अलगद तो असा चेंडू वरती काढून विहिरीच्या बाहेर काढला. आणि ही मुलं बेदम खुश झाले एकदम, काय भारी माणूस आहे. आणि मग त्यांनी अजून एक गवताची काडी घेतली आणि परत त्याला मंत्रणा दिली आणि त्या अंगठीवरती मारली अशी, आणि त्याच्या त्या अशा मारल्यावर आपण जोरात एखादी वस्ती अशी उडते वरती, ती अंगठी उडाली वर आणि त्यांच्या हातात आली. हे पाहिल्यानंतर ती मुलं एवढी खुश झाली. वार्ता पोहोचली भीष्मदेवांकडे, कारण यांच्या सर्वांचं संगोपनाचं काम भीष्मदेवच करत होते. पांडू गेले होते आणि युधिष्ठिर धृतराष्ट्र तर आंधळे होते, त्यांना काही समजत नव्हतं. त्यामुळे भीष्मदेवांना जेव्हा बातमी कळली की अशा पद्धतीने एक पांढऱ्या केसांचे असे थोडेसे असे वयस्कर ब्राह्मण तिथे आले होते वगैरे वगैरे, भीष्मदेव म्हणाले हा हे द्रोणाचार्य असणार. भीष्मदेवांना माहिती होतं वर्णन, अग्निवेशांचे हे शिष्य आहेत आणि हे महान धनुर्धारी आहेत, कुठे आहेत त्यांना शोधून आणा. तर द्रोणाचार्य त्या मुलांना म्हणाले होते आधी, चेंडू काढायच्या आधी, की मी जर चेंडू काढून दिला तर माझ्या भोजनाची व्यवस्था कराल का तुम्ही? मुलं म्हणले अहो तुम्ही चेंडू काढून द्या, आमचे आजोबा आहेत भीष्मदेव, ते आयुष्यभर तुमची काळजी घेतील जर त्यांना तुम्ही आवडले तर. अशा पद्धतीने त्यांचा वार्तालाप झाला होता. भीष्मदेवाने लगेच बोलावून घेतलं, द्रोणाचार्यांवर जबाबदारी दिली आणि मग
हे असे दरिद्री अवस्थेत जीवन जगणारे द्रोणाचार्य हे राजगुरू बनले. ऑफकोर्स राजगुरू म्हणजे धनुर्विद्येचे गुरु कौरव आणि पांडवांचे. आणि मग ह्या सर्वांना त्यांनी प्रशिक्षण दिलं, खूप निष्णात योद्धे बनवलं. आणि गुरुदक्षिणा म्हणून ते म्हणाले की या द्रुपद राजाला पकडून आणा. पहा, त्याचा जो अपमान झाला होता द्रोणाचार्यांचा, त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी सांगितलं. तेव्हा दुर्योधन एकदम मी जातो, मी खूप शिकलोय, मला दाखवायचंय की मी भीमापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. आणि मग युधिष्ठिर महाराजांनी भीम आणि अर्जुनाला इशारा केला की तो नाही काही करू शकणार, त्याला जाऊन मार खाऊन येऊ दे, त्याच्याशिवाय त्याची जिरणार नाही. मग गेला दुर्योधन सेना घेऊन, कौरव गेले. द्रुपद राजाने असा हाणला त्यांना, एवढा जोरदार पराभव केला, बिचारे मान खाली घालून परत आले. मग द्रोणाचार्य म्हणाले अर्जुन, आणि अर्जुन गेला. आणि असे द्रुपदाला माहित होतं आता पांडव येणार, कौरव येऊन गेलेले. जे अडथळे लावले होते सर्वांचा पराभव करत द्रुपद राजाला हरवून, त्याचं वर्णन खूप आपण इथे नाही करणार, त्याला बंदी करून द्रुपद राजाला ओढत आणलं द्रोणाचार्यांसमोर. आणि इथं आणल्यानंतर द्रोणाचार्य म्हणाले, आठवतंय का आपण मित्र होतो गुरुकुलामध्ये, आणि तू मला म्हणालास की मैत्री फक्त बरोबरीच्या लोकांमध्ये होते, पण आता कशी आपली मैत्री होईल? तू तर हरलेला आहेस, तुझं राज्य पूर्ण हरलेलं आहे, तुझ्याकडे काहीच नाही आहे. मी इकडे हस्तिनापूरचा राजगुरू आहे आणि आता शिवाय तुझं राज्यही माझ्याकडे आहे. बघ माझे शिष्य किती शक्तिशाली आहेत. आता काय करतोस? आता कशी आपली मैत्री टिकणार? ठीक आहे, चल निम्म राज्य तुला परत देतो, म्हणजे तू निम्म्या राज्याचा राजा, मी निम्म्या राज्याचा राजा, मग आपण दोघं बरोबरीचे झालो, मग आता आपली मैत्री आपण करू. अशा पद्धतीने भीक दिल्यासारखं निम्म राज्य त्यांनी द्रुपदाला परत दिलं. त्यांनी मिठी वगैरे मारली. हे सगळं खोटं खोटं होतं बरं का. मनात एकमेकांप्रती खूप काय म्हणतो राग होता, द्वेष होता, अपमानाची भावना होती द्रुपदाच्या. पण काय बोलणार? पराभूत झालेला, बांधून बंदी करून आणलेला द्रुपद चुपचाप द्रोणाचार्यांसमोर एकदम असं, त्याच्यात काही भावना नव्हत्या ह्याच्यात मैत्री वगैरे, ते बोलण्यासाठी राजकारणी पद्धतीने चल अर्ध राज्य घे जा. द्रुपद काही करू शकला नाही. पण आता द्रुपदाच्या मनात अपमानाची, बघा हे अपमान आणि याच्यामध्ये राजकारण. म्हणून महाभारत हे असं शास्त्र आहे की जिथे खूप सारं राजकारण आहे, माल मसाला असा खूप आहे, आणि मध्ये मध्ये तुम्हाला तिथे शिकवण बघायला मिळते. पण बाकीचे जे भागवत पुराण आहे वगैरे, तिथे सुरुवातीपासून एकदम शुद्ध आध्यात्मिक ज्ञानाची चर्चा होते. म्हणून महाभारतात अडकून न पडता पुढच्याही शास्त्रांमध्ये गेलं पाहिजे, असं आपल्याला आचार्य सांगतात अनेक. तर आपल्या गोष्टीत परत येऊ. तर या अपमानाचा बदला आता द्रुपदाला घ्यायचा आहे की द्रोणाचार्यांनी माझा अपमान केलेला आहे सगळ्यांसमोर. अर्जुनाप्रती त्याच्या मनात कुठलाही आकस नव्हता द्रुपदाच्या मनामध्ये, कारण अर्जुन एक इन्स्ट्रुमेंट होता, द्रोणाचार्यांनी पाठवलेलं एक काय म्हणलं त्यांचं प्यादं होतं. त्यामुळे अर्जुनाच्या प्रती द्वेष नव्हता मनामध्ये. पण द्रोणाचार्यांचा बदला घ्यायचा आहे. मग तो कोणी बघा, क्षत्रिय हे ब्राह्मणांचा आश्रय घ्यायचे, अशा काही कठीण प्रसंग आला, आता सोल्युशन काढा, म्हणजे बदला घेण्यासाठी सुद्धा ते काही ब्राह्मणांकडे गेले, म्हणाले असा यज्ञ करा की आता द्रोणाचार्यांना मारायचं आहे. कोणी ब्राह्मण असले यज्ञ करण्यासाठी तयार होईनात. मग 2 ब्राह्मणांची जाऊन त्यांनी खूप सेवा केली वनामध्ये. त्यातला एक तयार झाला, मग त्या 2 ब्राह्मणांनी मिळून यज्ञ केला, आणि त्या यज्ञातनं प्रकट झाला धृष्टद्युम्न. याचाही जन्म साधारण नाही आहे. आणि मग नंतर प्रकट झाली द्रौपदी. हे 2 धृष्टद्युम्न आणि द्रौपदी हे पुत्र आणि पुत्री द्रुपद राजाचे. आणि द्रौपदीला जन्म त्या यज्ञात होण्यापूर्वी द्रुपद राजाने सांगितलेलं की अशी एक कन्या मला हवी जिचा मी विवाह अर्जुनाशी करेन. बघा, अर्जुनाने त्यांना बंदी बनवून आणलं होतं, पण अर्जुनाप्रती काही त्यांच्या मनात नव्हतं. अशी पुत्री हवी होती की अर्जुनाशी विवाह होईल तिचा. ती जेव्हा प्रकट झाली तेव्हा तिथे त्या ब्राह्मणाने सांगितलं की ही एवढी पवित्र भगवंतांची भक्त आहे स्त्री की हिच्यामुळे खूप मोठा विनाश होणार आहे पुढे, तिचा अपमान झाल्यामुळे. आणि अशा पद्धतीने धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचा जन्म झाला. आणि धृष्टद्युम्न तिथं जन्म झाल्या त्याचे सर्व शक्तिशाली जे काही त्याची शस्त्र अस्त्र विद्या होती ती प्रकट करू लागला. मोठे मोठे अस्त्र सोडू लागला, गदा धनुष्य बाण ह्याचं सर्वांचं प्रदर्शन करू लागला. आणि ते पाहून द्रुपद खूप खुश झाला की नक्कीच हा माझा पुत्र द्रोणाचार्यांचा विनाश करेल. आणि धृष्टद्युम्नाला हे माहित होतं की ह्या सर्व कला माझ्याकडे आहेत किंवा हे सर्व कौशल्य माझ्याकडे आहेत,
पण आता ह्याला प्रॅक्टिस करून अजून सराव करून मला अजून निष्णात बनायचं आहे. मग एक गुरु पाहिजे. मग कोणाकडे जाणार? तर द्रोणाचार्यांसारखा गुरु नाही आहे. मग धृष्टद्युम्न गेला द्रोणाचार्यांकडे. पहा, द्रोणाचार्यांचा मृत्यू होण्यासाठी जन्माला घातलेला मुलगा त्यांच्याकडेच शिष्य म्हणून जातोय आणि द्रोणाचार्य त्यांचा स्वीकारही करतायत. म्हणून इथे दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय, धृष्टद्युम्नाचं नाव नाही घेते, द्रुपद पुत्र. अरे, तुमचा एवढा मोठा शत्रू द्रुपद, ज्याने तुमचा एवढा भयानक अपमान केला, त्याच्या मुलाला तव शिष्येण, तो तुमचा शिष्य, त्याला शिष्य स्वीकार केला तुम्ही. पहा, आता तोच तुमच्या जीवावर उठलाय. त्याने एवढी भयानक व्यूहरचना निर्माण केलेली आहे आणि तोच तुम्हाला संपवणार आहे. त्यामुळे ही सैन्य रचना पहा, ही व्यूहरचना पहा. आचार्य, ओ आचार्य, एवढे उदार मताने कुणालाही शिक्षा देणारे आचार्य, पहा जरा काय केलंय तुमच्या शिष्याने. हा भाव दुर्योधनाचा आहे. या आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की दुर्योधनाच्या मनात जी अधिकार गाजवण्याचे, की आचार्य म्हणून नाही जाणार, आचार्य पहा ही सेना तुमच्या शिष्याने निर्माण केलेली किंवा तुमच्या शिष्याने रचलेली, हा भाव आहे दुर्योधनाचा, जो इथे दिसून येतो आणि पुढच्याही काही श्लोकांमध्ये दिसून येईल. त्याची चर्चा आपण करूच याच्या पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आता प्रश्न पडतो, ज्याची आपण चर्चा केली, की द्रोणाचार्यांनी मग कौरवांची बाजू का घेतली? जर माहिती होतं की हे कौरव चुकीचं वागताय, दुर्योधन चुकीचं वागतोय, जशी भीष्मदेवांसाठी सारखी काही प्रतिज्ञा घेतली नव्हती द्रोणाचार्यांनी, पण त्यांना ही जाणीव होती की मी एक अतिशय दरिद्री होतो आणि इथे मला राजगुरू म्हणून नियोजित केलं किंवा इथं मला आणलं गेलं, त्यामुळे माझी परिस्थिती बदलली. त्यामुळे त्या खाल्लेल्या मिठाची जाणीव वगैरे जी काही होती त्यांच्या मनात, तेही एक कारण होतं. आणि अजून एक कारण म्हणजे, जेव्हा आता हे सर्व पांडव कौरव त्यांच्याकडे शिकत होते, तेव्हा शिकता शिकता आपण पाहतो की जसं दुर्योधन आणि भीम यांच्यामध्ये खूप मोठा तणाव निर्माण झालेला आहे एकमेकांप्रती, खूप वैराची भावना, आणि दुर्योधनाच्या मनात खास करून ईर्षा आणि खूप द्वेष भीमाबद्दल, आणि अर्जुन आणि अभिमन्यू यांच्याबद्दल अश्वत्थाम्याच्या मनामध्ये खूप द्वेष निर्माण झालेला. कारण अश्वत्थाम्याला वाटायचं, माझे वडील या अर्जुनाला काय एवढं स्पेशल ट्रीट करतात, त्याला काय एवढं महत्त्व देतात. आणि मग अश्वत्थामा जे माझ्या शत्रूचा शत्रू म्हणून मग दुर्योधन माझा मित्र, अशा पद्धतीने त्या दुर्योधनाशी त्याचे संबंध वाढले. आणि द्रोणाचार्यांचा वीक पॉईंट होता अश्वत्थामा. आपण युद्धातही पाहतो पुढे अश्वत्थामा हा तो युधिष्ठिर महाराज म्हणतात नरोवा कुंजरोवा वगैरे वगैरे. तर अश्वत्थामा हा वीक पॉईंट होता द्रोणाचार्यांचा. आणि मला इथं ह्यांनी आणलं, ह्यांच्यामुळे मी एवढा मोठा झालो, मी ह्यांना सोडून, या भीष्मदेव धृतराष्ट्रांना सोडून कशा पद्धतीने मी पांडवांची बाजू घेऊ, हे चुकीचं आहे. या सर्व भावनांमुळे द्रोणाचार्यांनी कौरवांची बाजू घेतली आणि ते लढले आणि युद्धामध्ये धृष्टद्युम्नाद्वारे द्रोणाचार्यांचा वध झाला. या सर्व गोष्टी पुढे आहेत, याची चर्चा पुढे आपण जसं श्लोकानुसार येईल तशी करत जाऊ. आपण हा व्हिडिओ एवढा मोठा झालेला तरी पण शेवटपर्यंत पाहिलात, याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. असेच पुढच्या श्लोकांवरती आपण चर्चा करणार आहोत. जर आपण कोर्समध्ये सहभागी झाला नसाल तर लिंकवर क्लिक करून सहभागी व्हा. आणि परत मी सांगतो की व्हिडिओजना लाईक करा, कमेंट करा, तुम्ही काय शिकलात आजच्या आपल्या या भागामध्ये ते लिहा. प्रश्न असतील तर प्रश्न विचारा, काहीच नसेल तर काही अभिप्राय लिहा, तेही नसतील तर हरे कृष्ण लिहा, रामकृष्ण हरी लिहा, जय श्रीराम लिहा. तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या की जेणेकरून आपला हा कोर्स छान चालू राहील असाच. पण काहीतरी कमेंट करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल. हेही खूप मोठं योगदान आहे. तुम्ही कमेंट करणं, लाईक करणं, कोर्समध्ये सहभागी होणं, व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या कोर्सचे सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama.